एक नजर टाकूया टॉप 25 बातम्यांवर। अन्न औषध प्रशासन विभागामधील लाचेच्या प्रकरणाची मंत्री नरहरी झिरवळ यांनी उचलली कठोर पावलं। लाच घेताना रंगेहात पकडलेल्या लिपिकाच्या विरोधात केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करा, झिरवळांचे आदेश। 20 फेब्रुवारीला राज्यभरामधील सर्व ग्रामपंचायती बंद राहतील। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन। सरपंच परिषदेकडून ग्रामपंचायती बंद ठेवण्यासह उपोषणाचा देखील इशारा। महाशिवरात्रीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं ठाण्यामधल्या किसन नगरच्या गंगेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन। शिंदेंच्या हस्ते मंदिरामध्ये आरती करण्यात आली आहे। किसन नगरमधून पहिल्यांदा निवडून आल्यानं शिंदे दरवर्षी गंगेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात। अकोल्यामधल्या पूर्णा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या पानेट गावाजवळील स्वयंभू महादेव पिंडीचं दुर्मिळ दर्शन। जमिनीपासून तब्बल 100 फूट खोल मातीमध्ये दडलेली ही पिंड वर्षामधून एकाच महाशिवरात्रीच्या दिवशी बाहेर काढण्याची परंपरा आहे। या अद्भुत दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी। रायगडच्या कर्जतमधील पळसदरी डॅममध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। कर्जत पोलिसांकडून या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पालघर एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग। गणेश नगरच्या परफेक्ट कंटेनर कंपनीला आग लागली। परिसरामध्ये धुरांचे लोळ पसरले। सुदैवाने जीवितहानी नाही। रायगडच्या महाडमधील नडगाव परिसरामध्ये भंगार दुकानाला आग लागली आहे। आगीमध्ये दुकान पूर्णपणे जळून खाक झालंय। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आणि यानंतर